सा रे ग म प ध नि सा सा रे ग म ध रे सा. नमस्कार मॅडम, प्रबोधन दिशामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अरुणा हेगडे यांची मुलाखत घेणार आहोत. महिला दिनानिमित्त आपण त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीताबद्दल आपण थोडी माहिती इथे घेणार आहोत. तर मॅडम, मला तुम्ही सर्वप्रथम सांगा, तुमचं नाव, ओळख करून द्या आपल्या चॅनलला आणि तुमची सगळी सुगम संगीताची सुरुवात आणि शास्त्रीय संगीताची सुरुवात कशी आणि कोठून झाली? ओके, नमस्कार. मी अरुणा हेगडे. मी ऐरोलीमध्ये गेली 6 वर्ष सुगम संगीताचे क्लासेस चालवत आहे. सुगम संगीत शिकायला सुरुवात मी डोंबिवलीला असताना विदुला फडणीस मॅडम आहेत त्यांच्याकडे केली. त्यांच्याकडे मी सुगम संगीताचं विशारद पूर्ण केलं. त्यानंतर शास्त्रीय संगीताचे धडे मी सदानंद गोळे सरांकडून ऐरोलीतच घेतलेले आहेत आणि गेली 6 वर्ष मी सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत दोन्ही सुद्धा माझ्या क्लासमध्ये शिकवत आहे. त्यासोबतच मी प्रोफेशनल सिंगर आहे आणि मी सर्व ऑर्केस्ट्रामध्ये मुंबईमध्ये कार्यक्रम करत असते. मुंबईतल्या सगळ्या ऑडिटोरियम्स मध्ये मला गाण्याची संधी मिळालेली आहे. अगदी वाशीच्या भावेपासून आचार्य अत्रे कल्याण, काशीनाथ घाणेकर ठाणे, गडकरी आणि मैसूर माटुंगा असे अनेक नाट्यगृहांमधून आमचे कार्यक्रम होत असतात. मग तुमच्या या प्रवासाची सुरुवात कोठून आणि केव्हापासून झाली? सुरुवात माझी डोंबिवलीला असतानाच झाली. मी घरी होते, मी हाऊसवाईफ होते, तेव्हा मी सुरुवात केली शिकायला आणि मला लहानपणापासूनच खूप आवड होती शिकायची. शिकता शिकता मी परीक्षा द्यायला सुरुवात केली. जे आफ्टर मॅरेज की बिफोर मॅरेज? लग्नानंतर. ओके. लग्नानंतर जेव्हा मुलं झाल्यानंतर मी घरी होते तेव्हा मी हाऊस म्हणून शिकायला सुरुवात केली. पण साईड बाय साईड मी परीक्षा सुद्धा देत होते. परीक्षा देता देता 8 वर्षांनी जेव्हा माझं विशारद पूर्ण झालं त्यानंतर एक छोटी परीक्षा असते टीचर्स ट्रेनिंगची. क्लास सुरू करण्यासाठी ती परीक्षा देणं आवश्यक असतं. तर ती परीक्षा पण मी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले आणि त्याच्यानंतर मी माझे क्लासेस सुरू केले. मग तुमचे गुरु कोण होते? म्हणजे तुमच्या गुरूंचा काय परिचय? विदुला फडणीस मॅडम आहे, डोंबिवलीमध्ये गुबराजवाडीमध्ये त्यांचा क्लास आहे. तिथून मी सुगम संगीताचे विशारद पूर्ण केले. तुम्हाला ही आवड निर्माण कशी झाली? म्हणजे तुमचे प्रेरणास्थान काय आहे? माझी आई मुळात खूप छान गाते, त्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी लहानपणापासूनच आम्हाला संगीतात रुची होती. आमच्याकडे अशीच पद्धत होती की रेडिओ लावायचा आणि गाणी ऐकत ऐकतच सगळं काम करायचं. त्यामुळे लहानपणापासून आम्ही एवढी गाणी ऐकलेली आहेत, म्हणजे सगळी जुनी हिंदी मराठी सगळी गाणी मला ऑलमोस्ट सगळीच, लता मंगेशकर, आशा भोसले यांची सगळी जुनी आणि नवीन सगळी गाणी मला माहिती आहे. मग ते एखाद्या लता मंगेशकरांची किंवा आशा भोसले यांची एखादी झलक आम्हाला ऐकवाल का प्रेक्षकांना? ओके, आता तुम्ही महिला दिनानिमित्त हा इंटरव्ह्यू माझा घेत आहात, तर पूर्वीच्या काळी जे महिलांचं वर्णन होतं ते अशा प्रकारचं होतं. बंदिनी स्त्री बंदिनी हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी श्रीबंदिनी स्त्री बंदिनी. पण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये स्त्रियांनी बंदिनी न राहता आशा भोसलेंचं हे जे गाणं आहे त्याप्रमाणे वागावं. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. कोमल है कमजोर नहीं तू. अतिशय सुंदर मॅडम, थँक्यू. तुमच्या या गाण्यातून खरंच ज्या महिला गृहिणी आहेत त्यांना म्हणजे बाहेर पडण्याची एक संधी किंवा त्यांना एक प्रेरणास्थान मिळेल तुमच्याकडनं की आपणही असं काहीतरी करावं. म्हणजे तुमची जशी एक हाऊस वाईफची वर्किंग वुमन झाली, बरोबर, तसंच महिला तुमच्याकडनं काहीतरी शिकतील की म्हणजे तुमचं ऐकून म्हणजे
तुम्हाला पाहून त्यांना एक प्रेरणास्थान मिळेल की बरोबर. आपणही हाऊस वाईफची वर्किंग वुमन व्हायला हवं. आणि मला तेच सांगायचं आहे सगळ्या महिलांना की मी आधी कॉर्पोरेट्स मध्ये जॉब करत होते, पण 2 झाल्यानंतर माझ्या करिअर मध्ये मोठा खंड पडला होता आणि मी हाऊसवाईफ झाले होते फुल टाइम. पण तरी पण मी धीर न सोडता गाण्याचा क्लास सुरू केला. म्हणजे आधी त्याचं शिक्षण प्रॉपर घेतलं आणि क्लास सुरू केला आणि आताच्या काळात मी शोज पण करत आहे, क्लासेस पण घेत आहे. तर ज्या महिलांना खरोखर करिअर पुन्हा सुरू करायची इच्छा आहे, त्यांनी निराशा न बाळगता आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रॉपर शिक्षण घ्यावं आणि त्यांना मार्ग मिळत जातील. जसे त्या प्रयत्न करतील त्यांना नक्कीच मार्ग मिळत जातील. आणि आपण स्त्रियांनी पण एकमेकींना मदत केली पाहिजे. म्हणजे महिलांना असं म्हटलं जातं की जेलसी वगैरे असते, पण तसं न करता आपण एकमेकींना सपोर्ट केला पाहिजे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला पाहिजे असं मला वाटतं. खरंच खूप छान विचार आहेत मॅडम तुमचे. मग तुमचं तर पुढचं ध्येय काय असेल? म्हणजे तुम्ही क्लासेस घेता, महिलांसाठी घेता की ऑल ओव्हर सगळ्या मुलांसाठी पण असतात? मी जेव्हा सुरू केले होते तेव्हा फक्त महिला आणि मुलींचे क्लासेस घेत होते, पण माझ्याकडे कंटिन्युअस असं एन्क्वायरीज येत होत्या पुरुषांच्या सुद्धा की आम्हाला पण क्लास लावायचा आहे. तर आता मी काही क्लासेस पुरुषांचे सुद्धा बॅचेस चालू केलेल्या. म्हणजे ऑल ओव्हर सर्वजण तुमच्याकडे स्टुडंट्स म्हणून म्हणजे येऊ शकतात. वेगळ्या म्हणजे वेगळ्या वयाची काही मर्यादा नाही. वयाची काही मर्यादा नाहीये. माझ्याकडे 6 वर्षांच्या मुलीपासून 60 वर्षांच्या स्त्रिया सुद्धा येत आहेत शिकायला. आणि तुम्हाला तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे कौटुंबिक सपोर्ट कसा आहे तुमचा? कौटुंबिक सपोर्ट मला खूपच चांगला आहे. माझे मिस्टर विनायक हेगडे हे बिझनेसमॅन आहेत. त्यांचं स्वतःची कंपनी आहे रबालीमध्ये. त्यांचा नेहमी मला पाठिंबा असतो. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ऍक्च्युली मी सुरुवात केली शिकायला आणि त्यांना जेव्हाही वेळ असेल तेव्हा ते माझ्या कार्यक्रमांना सुद्धा येत असतात. माझी मुलं सुद्धा नेहमी मला सपोर्ट करत असतात म्हणजे सगळ्या एंडेव्हर्स मध्ये. आता तिथे पाहिले की तुमची खूप छान पारितोषिक तुम्हाला मिळालेली आहेत. पण मग तुम्हाला पहिलं पारितोषिक केव्हा, कुठे आणि कसं मिळालं? डोंबिवलीच्या रोटरी क्लबची सिंगिंग कॉम्पिटिशन होती. मला वाटतं 2018 मध्ये. तेव्हा मला पहिल्यांदा प्राइज मिळालं होतं. त्याच्यानंतर नवी मुंबईच्या जेव्हा 75वा आपला स्वातंत्र्य दिन होता, तेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा सिंगिंग कॉम्पिटिशन आयोजित केली होती. तेव्हा माझ्या क्लासला, माझ्या स्टुडंट्सला त्याच्यामध्ये बक्षीस मिळालं होतं. मोठी गोष्ट ही आहे की सगळ्या मोठ्या मोठ्या शाळांमधून खूप मोठे मोठे ग्रुप आले होते त्या कॉम्पिटिशनला आणि माझ्या क्लासचे फक्त 5च विद्यार्थी होते. तर त्या मोठ्या मोठ्या विद्यार्थ्यांमधून माझ्या क्लासची निवड झाली. याच्याबद्दल मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. म्हणजे तुमच्या स्टुडंट्सला पारितोषिक मिळाली. तर मग त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे तुम्हाला काय फील झालं त्यावेळेस? मला तेच खूप आनंद झाला कारण मोठ्या मोठ्या शाळांमधून खूप स्टुडंट्स आले होते. म्हणजे अगदी शेकडो मुलं होती त्या कॉम्पिटिशनला आणि आमचा 5 मुलांचा ग्रुप होता. माझ्या 5 स्टुडंट्सची मी गाणी बसवली होती आणि विषय होता स्वातंत्र्य, देशभक्तीची गाणी, देशभक्तीपर असा विषय होता. तर आम्ही सगळ्यात छोटा ग्रुप माझ्याच मुलांचा होता. फक्त 5 मुलं फक्त माझ्याच ग्रुपची होती. बाकीचे 20 वगैरे असे मोठे मोठे ग्रुप होते. तर त्या ग्रुपमधून आमची निवड झाली. याचा मला खूप आनंद आणि त्या मुलांना पण खूप अभिमान वाटतो. आजकालची मुलं मॅडम सगळेजण वेस्टर्न म्युझिक वगैरे शिकतात. तर मग तुम्हाला काय वाटतं की ह्या मुलांना शास्त्रीय संगीत किंवा हे सुगम संगीत शिकण्यात रस आहे की नाही? तुम्हाला कुठलंही गाणं म्हणायचं असेल तर भारतीय शास्त्रीय संगीत हा त्याचा पाया आहे. स्वरांचे प्रकार, सप्तकांचे प्रकार, अलंकार हे सगळं तुम्हाला करावंच लागेल. तेव्हा तुमचा गळा तयार होईल. मग एकदा गळा तयार झाला, स्वर हे जे आहे ते एबीसीडी आहे. तुम्हाला एखादं वाक्य लिहायचं असेल किंवा एखादा पॅराग्राफ लिहायचा असेल तर तुम्हाला आधी एबीसीडी यायला पाहिजे. जर तुम्ही स्वर चांगल्यापैकी शिकला तर तुम्ही कुठलंही गाणं सहजरित्या गाऊ शकता. त्यामुळे शास्त्रीय संगीत झालं ज्या खरोखर गाण्यामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे त्यांना शास्त्रीय संगीत शिकणं हे अनिवार्य आहे असं मला वाटतं. मग याच्यासाठी काही गळा व्यवस्थित राहण्यासाठी काही पथ्यपाणी वगैरे आहे का? पथ्य आहेच की फार ओरडून बोलायचं नाही, नॉर्मल व्हॉइस मध्ये बोलायचं. खाण्यापिण्यामध्ये पण दही किंवा लोणचं हे आंबट जे पदार्थ आहेत ते कशासाठी फार चांगले नसतात, ते अवॉइड करायचे. रियाज केला पाहिजे रोज सकाळी उठून. डेली जेवढा तुम्ही रियाज कराल तेवढा तुमच्या गाण्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत राहील. त्यासाठी आम्ही वेगवेगळे अलंकार, पलटे वगैरे शिकवतो क्लासमध्ये. त्याच्याने पण आवाजामध्ये आणि गळ्यामध्ये एक फिरत तयार होते जी तुम्हाला सुगम संगीत गाण्यासाठी सुद्धा आवश्यक असते.
मुलांच्या क्लासच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा रियाज किती वेळ आणि कसा करता, केव्हा करता? मी रोज सकाळी माझा रियाज करते. पहिला खरच करावा लागतो, त्यानंतर स्ट्रेट नोट्स ज्याला म्हणतात, लांब लांब स्वर, आणि त्याच्यानंतर अलंकार, अशी माझी प्रॅक्टिस असते. म्हणजे डेली करता? आणि माझ्या क्लासमध्ये सुद्धा मी माझ्या मुलांची सुद्धा लाईव्ह रियाज करून घेते. 15 ते 20 मिनिटाचं लाईव्ह रियाज सेशन असतं माझ्या क्लासमध्ये. कारण माहित नाही ना घरी गेल्यानंतर मुलांना किती वेळ मिळेल, कारण मोठ्या स्त्रिया पण आहेत माझ्या क्लासमध्ये ज्या त्यांच्यावर घराच्या जबाबदाऱ्या असतात किंवा इतर, किती वेळ मिळेल माहित नाही, त्यामुळे मी माझ्या क्लासमध्ये रेग्युलरली त्यांचा रियाज करून घेते. मग तुम्हाला असा अनुभव आहे का की मुलांना जेवढा आपण देऊ शकतो तेवढं स्त्रियांना आपण म्हणजे मुलं स्टुडंट्स आणि वुमन्स म्हणजे हाऊसवाईफ यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का? फरक हाच आहे की मुलं कुठलीही गोष्ट लवकर ग्रास्प करतात, त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते, लवकर शिकतात कुठलीही. स्त्रियांना त्या मनाने थोडा वेळ लागतो, पण असं काही नाही की शिकता येणार नाही, असं काही नाही. म्हणजे तुम्ही जर प्रयत्न केला तर ख्याल गायन सुद्धा कोणत्याही वयात शिकू शकता. शास्त्रीय संगीतातले जे ख्याल गायन आहे ते सुद्धा मोठ्या वयाच्या स्त्रिया शिकू शकतात. मी शिकवते माझ्या स्टुडंट्सना आणि त्या शिकतात छान. कराओके गाण्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही हल्लीच ऐरोली सेक्टर 20 मध्ये कराओके क्लब सुरू केलेला आहे. NMMCचं जे गार्डन आहे सेक्टर 20C मध्ये, त्याच्या समोर आमचा कराओके क्लब आहे. दर शनिवारी आणि रविवारी 5 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हा कराओके क्लब चालू असतो. कोणत्याही वयाचे स्त्री पुरुष ज्यांना खरंच गाण्याची आवड आहे तिथे येऊन गाणी म्हणू शकतात. मग तुम्हाला वाद्यवृंदांमध्ये इंटरेस्ट आहे की कराओके सॉन्ग मध्ये, म्हणजे कोणाचा ताळमेळ चांगला वाटतो? आता व्यावसायिक गायिका असल्यामुळे, प्रोफेशनल सिंगर असल्यामुळे मला दोन्ही प्रकारचे कार्यक्रम करावे लागतात. म्हणजे काही कार्यक्रमांचे कराओकेवर होतात, काही लाईव्ह म्युझिकवर होतात. पण जे लाईव्ह म्युझिक वरती गाण्याचा जो आनंद आहे तो तसं बघायला गेलं तर कराओकेवर तेवढा नाहीये. पण जर शिकायची गोष्ट आली तर प्रत्येक वेळी वादक उपलब्ध नसतात, त्यामुळे जे शिकणारे लोक आहेत ते कराओकेवरती प्रॅक्टिस करून चांगलं गाणं शिकू शकतात. कारण तुम्ही जेव्हा कराओके वरती गाता तेव्हा जसं मूळ गाण्याचे म्युझिक आहे, जसं मूळ गाण्याचं संगीत आहे, अगदी जसंच्या तसं वाजत असतं. त्यामुळे कोणत्याही वयाचा स्त्री पुरुष असो, त्यांच्या काळातली गाणी जर त्यांना लावून दिली तर त्यांना एवढा आनंद होतो की आपण मूळ गायकाच्या रूपात गात आहोत. त्यामुळे त्यांना त्या गाण्याचा पूर्ण आनंद घेता येतो आणि कराओकेवरती छान प्रॅक्टिस होते. आणि प्रॅक्टिस जसं तुम्ही करत जाल तशी तुमच्यामध्ये आणखी इम्प्रुव्हमेंट सुद्धा होते. त्यामुळे प्रॅक्टिसच्या दृष्टीने कराओके अतिशय उत्तम आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपली तरुण पिढी जुन्या पारंपरिक वाद्यवृंदांकडे वळलेली आहे, थोडक्यात म्हणायचं तर. वाद्यवृंदावरती पण गाणं शिकणं आवश्यक आहे. जर तुम्हाला खरंच प्रोफेशनल सिंगर व्हायचं असेल तर तुम्हाला ती सुद्धा सवय असणं आवश्यक आहे. आणि त्याचं बेनिफिट असं आहे, जे तुम्ही लाईव्ह म्युझिक वर जे गाता तर ते तुमच्या आवाजाच्या स्केल प्रमाणे तुम्ही गाणं खाली किंवा वरती घेऊ शकता, जे कराओके वरती तसं पॉसिबल नाहीये. जे मूळ गाण्याची जी स्केल आहे, जी पट्टी आहे, त्यावरतीच आपण गाऊ शकतो कराओकेवरती. पण जर आपण लाईव्ह वादकांसोबत जर गात असू तर आपल्या जर आवाजाची पट्टी तिथे पोहोचत नसेल तर आपण त्यांना सांगू शकतो की मला हे गाणं अर्धा स्वर खाली घ्यायचं आहे किंवा वर घ्यायचं. त्याप्रमाणे आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण लाईव्ह म्युझिक वर गाऊ शकतो. आताची तरुण पिढी, जी युवा मंडळ आहे आपलं, तर ते आता वेस्टर्न म्युझिक फार ऐकतं. तर मग त्यांना ह्यामध्ये रस किंवा आवड होते का, की काय केलं पाहिजे त्यांनी? जसं मी आधी पण सांगितलं की आपल्या ज्या संगीताचा जो पाया आहे तो भारतीय शास्त्रीय संगीताचा आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गाणं गायचं असेल तर तुम्हाला पहिलं भारतीय शास्त्रीय संगीत शिकणं आवश्यक आहे. कारण हाच आपले सारे गम पधनिस आहे, गाण्याचे एबीसीडी आहेत. जसं आपल्याला कुठलंही वाक्य लिहिण्यासाठी एबीसीडी शिकावं लागतं, तसं कुठलंही गाणं व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला स्वरांचे प्रकार, अलंकार हे जर तुम्ही शिकलात तर तुमच्या गळ्यामध्ये फिरत येईल, तुमचा आवाज तयार होईल. त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही गाणं आरामात गाऊ शकता. तुमचं गाणं जे आहे ते इझी होऊन जातं शास्त्रीय संगीत शिकल्यामुळे. आणि आमच्याकडे आम्ही कोणत्याही वयाच्या स्त्री पुरुषांना शास्त्रीय संगीत, सुगम संगीत हे सगळं शिकवतो. म्हणजे काहीही वयाची अट ठेवलेली नाहीये. अगदी 6 वर्षापासून 60 वर्षांपर्यंत सगळ्या वयाचे विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये येतात. तुम्ही एखादी गाण्याची झलक दाखवा, तुम्हाला जसं गायला आवडेल, किंवा आजच्या तरुण मंडळींना काय सांगाल तुमच्या गाण्यातून? एखादा गाण्याची झलक सांगा थोडक्यात. गुलाबी हवा दीड लावी जीवा, ही गुलाबी हवा
वेड लावी जीवा हाय श्वासातही ऐकूये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा तार छेडी कुणी राम रामा तुनी तार छेडी कुणी राम रामा तुनी गीत झंकारले आज माझ्या मनी सांज वाऱ्यातही बोलतो पारवा ऐकूये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. खरोखर अतिशय सुंदर आवाजात तुम्ही गायलं. आता मला पण वेळ लागेल या गाण्याचं असं वाटतंय. खरंच गाण्याचं हे बोल ऐकून आणि हे करून खरंच खूप छान वाटतं की आपल्याला पण, मला पण आता नवीन उमेद तयार झाली की मी पण गाणं नक्कीच शिकावं. नक्कीच शिकू शकता. तर तुम्हाला तुमचा आवाजही खूप छान आहे मॅडम, आणि तुम्हाला माझ्याकडून आणि आमच्या प्रबोधन दिशा चॅनल कडनं महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक अभिनंदन किंवा तुम्हाला आमच्यातर्फे छान छान शुभेच्छा. तर तुम्ही जाता जाता आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश देणार, पण ती पण गाण्यातूनच द्या. ठीक. एकाच जन्मी जण हिरुनी नवी जन्मे नमी एकाच जन्मी जण हिरुनी नवी जन्मे नमी हिरुनी नवी जन्मे नमी स्वप्नाप्रमाणे भासेल सारी राहतील साऱ्या दयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गी व्यवहारे नाही उदासी नार्थता ना बंध देवा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी एकाच जन्मी जण हिरुनी नवी जन्मे नमी एकाच जन्मी जण हिरुनी नवी जन्मे नमी. थँक्यू. अतिशय सुंदर. तुमच्या या गाण्यातून तर असं असं समजतंय, म्हणजे असं समजतंय म्हणण्यापेक्षा असं आहे की प्रत्येक स्त्री ही जन्माला आल्यापासूनच म्हणजे तिचं हे असतं, म्हणजे तिची कॉम्पिटिशन चालू असते. एक बालपण, मग तारुण्यपण, मग आईपण, मग म्हणजे तिच्या जीवनामध्ये एवढे टप्पे असतात ना की ती प्रत्येक टप्प्याला नवीनच भूमिका गाजवत असते. बरोबर. आणि ह्या तुमच्या गाण्यातून आता इतकी प्रेरणा मिळाली खरंच. महिलांसाठी खूप छान तुम्ही संदेश दिलाय की एका जन्मात नाही तर एका जन्मात आपले एवढे जन्म होतात आणि त्यातून आपण पुन्हा पुन्हा नवीन जन्म घेऊन आपण नवीन काही कार्यकृती करून दाखवतो आणि महिला खरंच खूप सक्षम असतात. तर तुम्हाला अजून एक शेवटचा माझा जाता प्रश्न असेल की आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, तर महिलांना स्वातंत्र्य मिळालंय, तर तुम्हाला काय वाटतं, स्वातंत्र्य हे नक्की मिळालंय का महिलांना? मला असं वाटतं की आपण शिकलो आणि आपल्या पायांवर उभे राहिलो महिला, पण त्यांच्या जबाबदाऱ्या आपण वाढवून घेतलेल्या आहेत, दुप्पट केलेल्या आहेत. पूर्वी घरांवर फक्त घराची जबाबदारी होती स्त्रियांवर आणि पैसा पुरुष कमावून आणत होता आणि आपण घर सांभाळत होतो. पण आता आपण पैसे पण कमवतो, घरही सांभाळतो, जबाबदारी आपली वाढलेली आहे. या सगळ्या धकाधकीमध्ये स्त्रीचं स्वतःकडे खूपच दुर्लक्ष होतं.
ती सगळ्यांची काळजी घेते, मुलांची काळजी घेते, नवऱ्याची काळजी घेते, सासरच्या मंडळींची काळजी घेते. पण या धकाधकीमध्ये तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं, तिच्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिची अगदी धमछाक होऊन जाते सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना. तर मला असंच म्हणायचं आहे की स्त्रियांनी स्वतःची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. कारण त्यांची स्वतःची तब्येत चांगली असेल, त्या मेंटली हॅपी असतील, तर त्या सगळ्यांची आनंदाने काळजी घेतील. आपल्या छंदांना पण त्यांनी वाव दिला पाहिजे, आपल्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, मेंटली सुद्धा त्यांनी मेडिटेशन वगैरे करून फ्रेश राहिलं पाहिजे. आणि जशा त्या इतरांची काळजी घेतात तसं स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे असं मला म्हणजे ते सगळ्या स्त्रियांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही स्वतः हॅपी राहा, सुखी राहा, आनंदी राहा, मग तुमचं कुटुंब सुद्धा ऑटोमॅटिकली हॅपी होईल. तर तुम्हाला आमच्या प्रबोधन दिशा चॅनल कडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पण खूप खूप आभार. मला आणि संधी दिली सगळ्या सखींसोबत संवाद साधण्याची तुम्ही जी मला संधी दिली त्याबद्दल तुमचे पण खूप आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. या दिवाळी अंकातून त्यांनी आपल्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचवले आहेत आणि आपल्याला सांगितले. तर आपण पण अशा वेगवेगळ्या नवीन नवीन क्षेत्रामध्ये पारंगत होऊयात आणि सर्वच महिलांना पुढे जाण्यासाठी आपण मार्ग दाखवूयात. थँक्यू सो मच.